नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर बी.डी. गीते सर. मागच्या वेळेस आपण राळा या पिकाबाबत या क्षेत्रातून आपण माहिती सांगितली होती. त्यावेळेस उंब्या आलेल्या नव्हत्या, परंतु आता या राळ्याला उंबा आलेला आहे. तर आपण बघू शकतो कशा प्रकारे हे पीक खूप छान प्रकारे या शेतामध्ये आलेलं आहे. नजर लागावी सध्या असं पीक तशा आहे तशा आणि प्रकारचं राळा नक्कीच आहे. आपल्या भागामध्ये खूप छान प्रकारे येऊ येऊ शकतोय. शकते. आज जी स्थिती आहे त्याचं उत्पादन काय येईल आता? या वर्षी तर हे उत्पादन आम्हाला जवळपास एकरी 15 क्विंटल येऊ शकते असं वाटतंय. अशा प्रकारे पीक सध्या इथं आहे हो, हो. आणि भाव काय राहतो याला? याला साधारणपणे 8 ते 10,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव राहू शकतो. राईट. म्हणजे हे तर मग सर कुठच्या कुठं पीक जाऊ शकतं? बिलकुल, बिलकुल सामान्य चांगलं राहू शेतकऱ्यांनी जर शकतो. हो, हो, लावलंय, हो. सोय घेणार शेतकरी असेल तर या प्रकारे किंवा याच्याही पेक्षा चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतोय. नवीन पीक आहे राळा. माझी वाशिम जिल्ह्यातल्या शेतकरी बंधूंना विनंती आहे की हे आपल्या सगळ्यांसाठी नवीन आहे आणि एखाद्या पिकाला फक्त ऐकून होत नाही तर प्रत्यक्ष पाहणं सुद्धा आवश्यक आहे. तर सध्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे हे जे विभागीय संशोधन केंद्र आहे वाशिम या ठिकाणी अकोला वाशिम रोडवर आहे. तर नक्कीच आपण जर या रोडनं कधी गेला तर या ठिकाणी भेट द्या. हे राळा पीक बघा आणि आपल्या लक्षात येईल ते कमी पाण्यामध्ये चांगलं येणारं एक पीक आहे. नवीन पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला आहे माननीय डॉक्टर गीते सरांच्या माध्यमातून. सर हे फक्त आपण एकाच हंगामामध्ये घेतो का कसं? दोन्ही नाही, घेतो? दोन हंगामामध्ये आपल्याला घेता येईल हे. हा. खरीपामध्ये आणि रब्बीमध्ये. बर. खरीपामध्ये याची पेरणी साधारणपणे जूनच्या 15 तारखेपासून तर जुलैच्या 15 तारखेपर्यंत आपल्याला करता येऊ शकेल. हा. आणि रब्बी हंगामामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला याची पेरणी करता येईल. बरोबर आहे. म्हणजे पिकाची फेरपालट होण्याच्या दृष्टीने आपण नवनवीन पिकं शोधत असतो हो, हो. आणि अशी नवीन नवीन पिकं आपल्याला पाहिजे की ज्याला बाजारभाव पण मिळत आहे. अन्यथा आपण खूप चांगलं पिकवलं पण बाजारभाव मिळत नाहीये. तर हे मात्र एक राळा पीक असं आहे. आपल्या जमिनीमध्ये येऊ शकतं, आपल्या भागामध्ये येऊ शकतंय. आपण खरीपामध्ये घेऊ शकतोय, रब्बीमध्ये घेऊ शकतोय आणि एकरी सरांनी सांगितलं तसं 10 क्विंटल होऊ शकतं आणि बाजारभाव सुद्धा या मायनर मिलेटमध्ये मोडत असल्यामुळे मिलेटचं महत्व प्रत्येकाला माहित असल्यामुळे आज मिलेट प्रत्येकाच्या सेवनामध्ये येत आहे. श्रीमंताचं हे पीक बनत आहे आणि याला सध्या 10,000 रुपये क्विंटल हा भाव आहे. म्हणजे एक नफ्याचं पीक आपल्याला या माध्यमातून उपलब्ध होत आहे. तर नक्की शेतकरी बंधूंना विनंती आहे की या फार्मवर आपण एकदा भेट घेऊ शकता आणि ही पीक बघू शकता.